नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस शनिवारचा. मी आपणास काही तुमच्याशी हितगुज करणार आहे. मित्रांनो, मी उमेश सदाशिवराव कांगोकर. आज काल काल अंधेरीचे आमदार अमित साटम यांनी लोकांना उद्देशून दिलेलं भाषण मी ऐकलं. तसं खूप जणांनी ऐकलं. मी काहीच प्रतिक्रिया देणार नव्हतो. मी माझ्या घरीसुद्धा माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना हेच करा आणि तेच करा असे जबरदस्ती मी कधी सांगत नाही. ते जे करतील ते चांगलेच असेल, कारण त्यांना तशी शिकवणच आमच्या घरून दिलेली आहे लहानपणापासून. तर भाजपावाल्यांना हे का लोकांना समजावं लागत आहे, कारण चक्की पी सिंग त्यांच्या भाजपामध्ये आले. पाठी तोडून दुसऱ्याच्या छाताडावर बसून पाय ठेवून शिंदे सरकार भाजपामध्ये आले. हे सर्व जगाने आणि खास करून महाराष्ट्राने बघितलं आहे. आज देशात ज्या काही घडामोडी होतात, चांगल्या झाल्या तर भाजपा, आणि मग पहलगाम, बोईंग विमान दुर्घटना, अशा खूप काही आहेत. तर यासाठी त्यांच्याकडे उत्तर नाही. आणि हे हिंदीची सक्ती करायला निघाले. आज हिंदीची सक्ती झाली तर उद्या प्रत्येकाच्या घरातून एका व्यक्तीने रविवारी RSSची परेड हजर राहायचं हे बिनबून सांगतील तुम्हाला. आणि जर तुम्ही नाही गेलात तर महीने में 10 लीटर पेट्रोल इसको मत दो, इसको रेशन मत दो, ह्याला हे करा. म्हणजे काही पण ते करू शकता. मी भाजपा आणि आमदार अमित साटमांना सांगतो, तुम्ही मराठी माणसाशी मस्ती किंवा जबरदस्ती करू नका. नाहीतर एक कडवं गातो जुनं, बकरी वाली तेरी बकरी संभालना, तेरी बकरी करेगी मस्ती, तो मेरा बकरा करेगा जबरदस्ती. हो मुर्गी वाली तेरी मुर्गी संभालना, तेरी मुर्गी करेगी मस्ती, तो संडे को तेरा मुर्गा करेगा जबरदस्ती. तर तुम्ही हिंदी लादू नका. आज मीडिया आहे. आज आमची मुलं जन्मतः आईची मराठी बोलू लागतात आणि या दुनियेत पाय ठेवल्या ठेवल्या हिंदी इंग्रजी बोलायला लागतात. तर त्यांना स्पेशल हिंदी शिकवायची गरज नाही. तर राज ठाकरेजी आणि उद्धवजींनी मराठी अस्मिता ही जगात 1 नंबर व्हावी म्हणून जे पाऊल उचललं आहे, त्यासाठी मी तमाम भारतीयवासियांना सांगतो, तुम्ही 5 जुलै 2025ला गिरगाव चौपाटीवर या आणि आपला पोशाख मराठी असेल, ज्याच्यामध्ये कुर्ता असतो, आपला पायजामा, मग चुडीदार याप्रमाणे घालून या आणि ढोल ताशे सगळे घेऊन या. तुम्ही आपण भेटूया कुठे? गिरगाव चौपाटीला. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी, पश्चिम मुंबईवरून.